नमस्कार मित्रांनो, आजची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026. आज लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आल्याचे 2 महिने होत आले आहेत. तरी या योजनेचे पैसे येणार आहेत की नाही, किंवा केव्हा येणार, की पैसे येणारच नाही. KYC केल्यानंतर जसे की पैसेच बंद झाले आणि काही जणांना पैसे येत आहे आणि काहींना नाही, आणि कारण पण स्पष्ट होत नाही की पैसे का नाही येत नाही, प्रॉब्लेम काय आहे. आणि काही बहिणी तर म्हणतायत की पैसे सरकार देतच नाही. तरी सत्य काय? मित्रांनो, आता सरळ प्रश्न विचारूया. जर योजना सुरू आहे तर 2 महिने पैसे का नाही आले? सरकार जाहिरात करते, मोठमोठ्या सभा घेतात, महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा केली जाते. पण जेव्हा खात्यात पैसे येत नाहीत तेव्हा जबाबदार कोण? आज लाखो बहिणी बँकेच्या फेऱ्या मारत आहेत, CSC सेंटरवर रांगा लावत आहेत, पण स्पष्ट उत्तर कुणी देत नाही. काहींना पैसे येतात, काहींना येत नाहीत. मग सिस्टीम पारदर्शक आहे का? आता सरकारकडून काय सांगितलं जातं? KYC प्रॉब्लेम आहे, इन्कम व्हेरिफिकेशन सुरू आहे, फंड रिलीज बाकी आहे. पण प्रश्न असा आहे, जर KYC चूक असेल तर स्पष्ट SMS का येत नाही? जर इन्कम क्रॉस झाला असेल तर लिखित माहिती का दिली जात नाही? जर फंड नाही तर घोषणा का केली जाते? महिलांना 2 महिने वाट पाहायला लावणं हे योग्य आहे का? आणि सर्वात मोठा मुद्दा, निवडणुकीच्या आधी योजना जाहीर होते, मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले जातात, पण सातत्याने पैसे देण्याची हमी असते का? जर सरकारकडे बजेट नसेल तर आधी घोषणा का? आज परिस्थिती अशी आहे की गावात 2 प्रकारच्या चर्चा चालू आहेत. 1. थांबा, पैसे येतील. 2. सरकार फक्त बोलतं, देत नाही. मग सत्य काय? सत्य हे आहे की पारदर्शक माहिती दिली जात नाही, क्लिअर कम्युनिकेशन नाही, आणि सामान्य महिला संभ्रमात आहे. आमचा सरळ सवाल आहे, किती लाभार्थ्यांचे पैसे पेंडिंग आहेत? फंड कधी रिलीज होणार आहे? ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांची यादी पब्लिक का नाही? 2 महिने डिले झाला तर कॉम्पन्सेशन आहे का? सरकारने स्पष्ट तारीख जाहीर करावी, ऑफिशियल स्टेटमेंट द्यावी, आणि महिलांना बँकेच्या रांगेत उभं राहायला लावू नये. मित्रांनो, हा व्हिडिओ सरकार विरोधात नाही, पण उत्तरदायित्वासाठी आहे. जर योजना आहे तर पैसे वेळेवर द्या. जर अडचण आहे तर स्पष्ट सांगा, गोंधळ ठेवू नका. तुम्हाला पैसे आलेत का? नसतील आले तर किती महिन्यांपासून नाही आले? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रश्न वरपर्यंत पोहोचेल.